जनरल मुनीरच्या पाकिस्तानी लष्कराला भारतानं चारी मुंड्याचित केलेला आहे आणि ते संपूर्ण जगानं पाहिलंय। पाकिस्तानच्या झालेल्या पराभवाचं जनरल मुनीरला बक्षीस मिळालंय। जनरल मुनीरला फील्ड मार्शल पदी बढती मिळाली आहे। ही बढती म्हणजे पाकिस्तानचे सर्व अधिकार मुनीरच्या हाती एकवटल्याचं द्योतक असल्याचं सांगण्यात येते आणि त्यामुळे पाकिस्तानात पुन्हा संपूर्ण लष्करशाही येण्याचे संकेत आता मिळू लागलेले आहेत। युद्धात हरलेल्या जनरलला बढतीचं बक्षीस। बंकरमध्ये लपणाऱ्या मुनीरचं फील्ड मार्शल पदी प्रमोशन। मुनीरचं प्रमोशन तख्तापालटाचे संकेत। भारतानं पाकिस्तानच्या हवाई तळांवर हल्ला केला। पाकिस्तानातल्या 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले। पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचा तळ असलेल्या किराणा टेकड्यांवर हल्ला केला। भारतानं पाकिस्तानात घुसून मारल्यावर तिथल्या लष्करी अधिकाऱ्यांची हकालपट्टी होणं अपेक्षित होतं, पण हे काहीच घडताना दिसत नाहीये। बंकरमध्ये लपलेल्या मुनीरला बढतीचं बक्षीस मिळाले। पराभवाचं प्रतीक बनलेल्या जनरल मुनीरला पाकिस्ताननं बढती दिलीये। जनरल मुनीरला पाकिस्ताननं फील्ड मार्शल पदी बढती दिलीये। मुनीर हे बंकरमध्ये लपले होते याविषयी चर्चा सोशल मीडियावरती खूप झालेली आहे आणि लोकांचा पाकिस्तानच्या लष्कराच्या नेतृत्वावरती अविश्वास होता आणि लष्कर स्वतःला पाकिस्तानचं रक्षक समजायचे, परंतु त्यांची जी प्रतिमा आहे ती मलिन झाली होती। पाकिस्तानमध्ये लष्करी जनरलला फील्ड मार्शल पदी बढती देण्याला भारत एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतोय। पाकिस्तानात फील्ड मार्शलची नियुक्ती होणं म्हणजे पाकिस्तानात लष्करी राजवट येण्याचे संकेत असल्याचं सांगण्यात येतं। फील्ड मार्शल अयूब खान यांच्याशी मुनीर यांची तुलना केली जाऊ लागली आहे। अयूब खान कार्यकाळापेक्षाही जास्त वर्ष लष्कर प्रमुख पदी राहिले, तर जनरल मुनीर यांनीही आपला कार्यकाळ 5 वर्षांपर्यंत वाढवला। इस्कंदर अली मिर्झांना हटवून अयूब खान यांनी तख्तापालट केलं, तर शहबाज शरीफ यांना चेहरा बनवून जनरल मुनीर यांनी सत्ता उपभोगली। लष्करावरची पकड सैल झाल्यानंतर अयूब खान यांना फील्ड मार्शल पद मिळाले, तर ऑपरेशन सिंदूर मधल्या पराभवानंतर जनरल मुनीर यांना फील्ड मार्शल पद मिळाले। 1965चं युद्ध पाकिस्तानवर लादण्यात आलं, तर दहशतवादाला पोसून पाकिस्तानवर युद्ध लादून घेण्यात आलं। येत्या काळात पाकिस्तानात लष्कर सत्ता हातात घेण्याचे स्पष्ट संकेत दिसतायत। जनरल मुनीरला कुणीही जाहीर प्रश्न विचारू नये यासाठी फील्ड मार्शल पद हातात घेऊन पाकिस्तानी जनतेचा आवाज दाबण्याचा जनरल मुनीरचा प्रयत्न आहे। कयास बांधण्यात येतोय की मुनीरला फील्ड मार्शल बनवल्यामुळे तर सत्तापालट होईल, याच्यामध्ये थोडं सत्यही आहे आणि थोडं नाही पण आहे। तथ्य याच्याकरता आहे की 1959च्या नंतर जेव्हा अयूब खाननी स्वतःला फील्ड मार्शल बनवलं होतं, त्याच्यानंतर यावेळेला पहिल्यांदाच इतक्या वर्षानंतर कुठल्या जनरलला फील्ड मार्शलचा हुद्दा देण्यात आलेला आहे। याचा अर्थ असा की पाकिस्तानची सत्ता आता हळूहळू लष्कराच्या हातामध्ये जायला लागलेली आहे, कारण जो एवढा हग्यामार खाल्ल्यानंतर सुद्धा जर पाकिस्तान सरकारने याला फील्ड मार्शल बनवण्याकरता रिकमेंडेशन दिलं आणि त्याला स्वीकृती पण दिली, याचा अर्थ असा की तिथे मुनीर जे म्हणेल ते होत आहे। पाकिस्तानच्या लष्कराच्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रेस कॉन्फरन्स या काही कॉमेडी शो पेक्षा कमी नसतात आणि आता पाकिस्तानच्या सरकारनं त्यांच्या लष्कर प्रमुखांना फील्ड मार्शल असीम मुनीरचा बहुमान त्या ठिकाणी दिला, म्हणजेच कॉमेडी शोचा हा पुढचा पार्ट आहे की काय असंच आपल्याला वाटायला लागतं। मुळातच लेफ्टनंट जनरल जे आता फील्ड मार्शल असीम मुनीर झालेले आहेत, ते पुन्हा एकदा पाकिस्तानच्या सत्तेवर आपला कब्जा करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत। ज्या प्रकारे जनरल अयूब यांनी स्वतःला फील्ड मार्शलचा बहुमान प्रदान केला आणि त्याच्यानंतर ते पाकिस्तानचे हुकुमशहा झाले, त्याच प्रकारे येणाऱ्या काळामध्ये असीम मुनीर सुद्धा पाकिस्तानचा हुकुमशहा बनण्यासाठी प्रयत्न करतोय आणि त्यातला एक टप्पा म्हणजे स्वतःला फील्ड मार्शलचा बहुमान प्रदान करून देणं। पाकिस्तान जेव्हा जेव्हा युद्धात हरलाय तेव्हा तेव्हा पाकिस्तानमध्ये लष्करी राजवट आली हा इतिहास आहे। कारगिल नंतर परवेज मुशर्रफ यांनी सत्ता हातात घेतली होती, आताही तसंच होण्याची शक्यता आहे। या सगळ्यात पाकिस्तानी जनतेची होरपळ होणार हे मात्र निश्चित। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, नवी दिल्ली।